आपल्या समाजात दिव्यांग व्यक्तींना सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे हे सगळ्यांनाच माहित आहे। पण कधी कधी या हक्कांचा गैरफायदा घेणारेही असतात। ते खरे दिव्यांग नसतानाही प्रमाणपत्रे मिळवतात आणि सरकारी सवलती लाटतात। अशा प्रकारच्या फसवणुकीमुळे खऱ्या गरजूंना त्रास होतो आणि आता या सगळ्या गोष्टींवर एक कठोर नजर टाकली जात आहे। राज्यातील एक प्रसिद्ध IAS अधिकारी जे सतत बदल्या आणि धडाडीच्या निर्णयांमुळे चर्चेत राहतात, त्यांनी यावर मोठी मोहीम सुरू केली आहे। राज्यातील धडाडीचे आणि वारंवार बदलीमुळे चर्चेत राहणारे IAS अधिकारी तुकाराम मुंढे पुन्हा एकदा बातमीत आले आहेत। नुकतीच त्यांची बदली झाली असून त्यांना दिव्यांग कल्याण विभागाच्या सचिव पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे। पदभार स्वीकारताच त्यांनी राज्यातील सर्व 34 जिल्हा परिषदांच्या म्हणजे ZP मुख्याधिकाऱ्यांना बोगस दिव्यांगांची शोध मोहीम राबवण्याचे निर्देश दिले आहेत। याबाबत अवघ्या 2 दिवसांपूर्वी त्यांनी आदेश जारी केले आहेत। यामुळे बोगस दिव्यांग प्रमाणपत्र वापरणाऱ्यांची झोप उडाली आहे। नमस्कार, मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोल मध्ये। दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव मुंढे यांनीच हे आदेश काढल्याने मुख्याधिकाऱ्यांनी दिव्यांग प्रमाणपत्रांच्या तपासणीला वेग दिला आहे। यात शिक्षण, आरोग्य, बांधकाम विभागासह सर्व विभागातील अधिकारी, कर्मचारी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा समावेश आहे। आता ही तपासणी सुरू झाल्याने 34 जिल्हा परिषदांच्या अधिकाऱ्यांची ही झोप उडाली आहे। आता मुंढे यांनी हे आदेश देताना राज्यातील प्रत्येक दिव्यांग व्यक्तीला सन्मानाने आणि समाधानाने जगण्याचा हक्क आहे असं त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्ट मध्ये म्हटलं आहे। दिव्यांग हेही सामान्य नागरिक आहेत आणि त्यांना समाधानकारक आणि सन्मानपूर्ण जीवन जगण्याचा अधिकार आहे। त्यामुळे त्यांना समानतेची वागणूक द्यायला हवी, त्यांच्या हक्कांपासून त्यांना दूर ठेवता येणार नाही असं मुंढे यांनी स्पष्ट केलं आहे। तसेच दिव्यांगांचं सक्षमीकरण करून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणं ही न्यायाची गरज असल्याचंही मुंढे यांनी सांगितलं आहे। त्यांनी सन्मान आणि समान संधी यावरच खऱ्या अर्थाने मजबूत समाजाची नीव रचली जाते, यासाठी प्रयत्न करायला हवेत आणि हे प्रयत्न आपण सर्वांनी मिळून करूया असंही आवाहन केलं आहे। 18 तारखेला जारी केलेल्या आदेशात मुंढे यांनी 34 जिल्हा परिषदांच्या मुख्याधिकाऱ्यांना दिव्यांग प्रमाणपत्रांच्या तपासणीचे निर्देश दिले आहेत। तसेच हा अहवाल महिनाभरात दिव्यांग कल्याण आयुक्तांकडे सादर करावा असंही सांगितलं आहे। दिव्यांग कल्याण विभागाने जारी केलेल्या आदेशात राज्यात बनावट दिव्यांगांची संख्या वाढली आहे। जिल्हा परिषदा अंतर्गत काम करणाऱ्या दिव्यांग अधिकारी व कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून दिव्यांग प्रमाणपत्राचा गैरवापर होत असल्याच्या तक्रारी आल्या आहेत। तसेच या प्रमाणपत्राच्या आधारे शासनाच्या विविध सवलतींचा फायदा घेत असल्याचंही उघड झाल्यानेच राज्यातील सर्व 34 जिल्हा परिषदांना दिव्यांगत्वाच्या प्रमाणपत्रांची तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। दिव्यांग व्यक्ती हक्क कायदा 2016च्या कलम 91 नुसार बनावट दिव्यांग प्रमाणपत्र ठेवणे किंवा त्याचा दुरुपयोग करणे सिद्ध झाल्यास त्या व्यक्तीला 2 वर्षापर्यंत तुरुंगवास किंवा 1 लाख रुपयांपर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात। दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव मुंढे यांनी दिलेल्या आदेशानुसार तपासणी वेळी वैशिष्ट्यपूर्ण दिव्यांगत्व असलेल्या दिव्यांगांना अनुमत लाभ देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। पण या तपासणी वेळी दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र चुकीचे किंवा बनावट आढळले तर कारवाई केली जाईल। प्रमाण 40% कमी असेल तर अशा दिव्यांगांना कोणताही लाभ देऊ नये, त्यांचे लाभ थांबवावेत, जे लाभ घेतले त्याविरुद्ध कारवाई करावी असंही निर्देश सचिव तुकाराम मुंढे यांनी दिले आहेत। तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्स मध्ये नक्की सांगा। अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा।